डोकं ओला असल्यामुळे बघा आम्ही डोक्याला कसं बांधलंय. काय केलंस? मी शाळा बुडवून टाकली. शाळा बुडवून टाकली. मज्जा येते तुला सांगायला असं. हां, मज्जा येते का? लाईट लावल्यानंतर जरा जाळ्या दिसतात बरं का. चला आता आमची डान्स प्रॅक्टिस चालू झालेली आहे इकडे. जर पप्पाने मला सायकल नाही घेतला मग लावला की लाईट नाही करायचं. चालली चालली चालली. अरे बापरे, अरे बापरे. अरे नाही येत तो बुबू. किती लांब आहे तो. पप्पाची आंघोळ पण झाली. पप्पाने सूर्यनारायण देव बाप्पाला नमस्कार पण केला. आणि तू अजून अशी परुशी हे परुशी. किती कावळे ओरडत आहेत. मस्तपैकी मित्रो सकाळ सकाळ सूर्यनारायणासमोर बसून नामजप केला. खूप भारी वाटतंय. आणि ऊन देखील डायरेक्ट घरामध्ये येत असल्यामुळे ना थोडंसं अंग शेकून देखील घेतलं मी. डोकं ओला असल्यामुळे बघा आम्ही डोक्याला कसं बांधलंय. ही खोडीची चिवताई आज शाळेत नाही गेली माहिती आहे का? हां, का तर मामाची दिदी शाळेत नाही गेली ना, त्यामुळं. मामाच्या दिदीची धाड दुखत होती म्हणून ती नाही गेली. तू का नाही गेली? तुझं काय दुखत होतं सांग बरं. शाळेत का नाही गेली म्हणल्यावर कशी करते पाहिलं का? काय दुखत होतं? बर 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 बर. काय केलंस? मी शाळा बुडवून टाकली. शाळा बुडवून टाकली. मज्जा येते तुला सांगायला असं. हां, मज्जा येते का? शाळा बुडवून टाकली म्हणते आणि मस्ती करते इथं आम्हाला. ग बस, तंग करून टाकले नुसते हिने आम्हाला. खोडीची शाळा बुडवून टाकलीस. परत बुडवशील का शाळा? हो, नाही बुडवायची. हा, शाळा नाही बुडवायची. मग तुझी काय होती शाळेमध्ये आज? डान्स प्रॅक्टिस होती ना? नाही हा, नाही काही नाही. डान्स प्रॅक्टिस बुडाली ना तुझी. सगळे डान्स करतील मग तुला येणारच नाही डान्स करायला. चला आता आमची डान्स प्रॅक्टिस चालू झालेली आहे इकडे. या चिवताईचा ॲन्युअल डे, त्याची डान्स प्रॅक्टिस चालू झाली. बब्बू, तुझा पप्पा किती हुशार आहे तुला माहिती आहे का? माहिती आहे? तू आज शाळेत नाही गेलीस ना डान्स प्रॅक्टिस करायला, म्हणून पप्पाने तुझी इथंच डान्स प्रॅक्टिस घेतली. तिला वाटलं मी आज शाळेत नाही जाणार, कारण आज त्यांच्या शाळेत आहे ना डान्स प्रॅक्टिसच आहे 1-2 दिवस. कारण शनिवारी आहे ना त्यांच्या ॲन्युअल डे, वार्षिक स्नेहसंमेलन. हां, तर तिची डान्स प्रॅक्टिस मी इथंच घेतली आज. किती हुशार आहे पप्पा. पडली ही तिथं आणि काठी आणून त्याला मार देते का? हा, काय विचित्र आहेस ग. हे आपल्या वेळेस मित्रो जे वार्षिक स्नेहसंमेलन असायचं, तर त्यावेळेस कोणती गाणी असायची आपले? झोको 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 आगीन गाडी, त्याच्यानंतर ब्राझील, त्याच्यानंतर कुठले कोळी गीत असायचे जास्त करून. एक तरी कंपल्सरी कोळी गीत असायचं. डोल डोल ते वाऱ्यावर. त्याच्यानंतर काय वेसवची पारू नेसली गो, म्हणजे असं, म्हणजे अशी भरपूर कोळी गीतं लोकगीतं असायची नाही का? ते नाही का, काठीनं घोंगड घेऊ द्या की हो मला भिजत रे गाडी फिक्स होती. त्याच्याशिवाय गॅदरिंग पुन्हा खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली नाही का, म्हणजे असली गाणी असायची. पण आजकालच्या पोरांना कसली गाणी आहेत, एकदम हिपहॉप गाणे आहेत एकदम नाही का.
पहिले म्हणजे प्रॅक्टिस चालू झाली ना तेव्हा ती बोलायची गाणं लाव गाणं लाव. आणि ते म्युझिक ट्रॅक आहे तो मग केव्हा काहीतरी आणि मला कळायचंच नाही ती काय बोलती. ती फक्त ओए करून दाखवायची आणि ओए करायची मी तसंच सर्च पण करत होती. मग शेवटी त्यांच्या क्लास टीचर कडून तो ट्रॅक मागवून घेतला की काय ट्रॅक आहे त्यांचा. तेव्हा कळलं की हे गाणं आहे. लय डेंजर गाणे. डान्स पण एकदम डेंजर आहेत. हो. आपल्या काळाला कसे आपले साधे डान्स होते, नुसते सगळेजण असे झुलायचे. आता तसं नाही. नीट बोलून दाखव कोणतं गाणं आहे. काय कळत नाही आम्हाला तर. असं आहे का. दुसरं कोणतं गाणं आहे. काला चष्मा. नीट साफ करू. मित्रो, बऱ्यापैकी घराची साफसफाई झालेली आहे, तरी पण अजून काही गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या आम्हाला असं वाटतं की त्या साफ केल्या पाहिजेत. तर त्या आता आम्ही साफ करणार आहे. आम्ही म्हणजे मी. कारण मी अशी वर तर चढू नाही शकत. 80 किलो वजन घेऊन वर चढणं सोपं आहे काय. 80 आहे ना. नाही. अशा काय एवढ्या जाळ्या वगैरे झालेल्या दिसत नाही आहेत म्हणा. लाईट लावल्यानंतर जरा जाळ्या दिसतात बरं का. हे बघा अशा जाळ्या झाल्यात. मित्र हो, शिवांजलीच्या मामाच्या मदतीने आहे ना, हे बघा इथं असं आता मंदिर लावलेलं आहे. इकडं आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचा असा फोटो लावलेला आहे. हे बाकी सर्व देवदेव आपल्याला इथे ठेवायचं आहे. सगळे स्वच्छ धुवून पुन्हा त्यांची पूजा करायची आज आपल्याला. बाबू चल, मी तुला झोपी घालतो. नाही म्हणायचं. तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. मी एक तर थोपटून झोपी घालेल तुला, नाही तर धापाटा देऊन झोपी घालेला. कळलं का. नंतर परत संध्याकाळी किरकिर करतेस. ती जर आता झोपली नाही ना, नुसती किरकिर करणार. म्हणून मी आहे ना तिला बळजबरी झोपी घालतो. झोपी जा आता चल. मित्र हो, चिवताईचा वाढदिवस झाला, पण आम्ही तिला असं विशेष काही गिफ्ट घेऊन दिलं नाही. तर आमचा विचार चाललाय की चिवताईला सायकल घेऊन देऊयात. थोडी मोठी घेऊ ना. सेम कलर असाच घेऊ आपण. थोडी मोठी घेऊ. हा अरे देवा, ती छोटीशी आहे. मग खूप छोटी आहे ती. तू मोठी झालीस ना आता, मग तिची एवढीशी कशाला घ्यायची. थोडी मोठी घेऊ ना आपण. डेंजरच काम आहे यार. अवघड काम आहे ते. ही कलर पण छान आहे. बापरे किती मोठी आहे. खाली होत असेल ना रे अजून. बब्बू तू मोठी झालीस ना, मग तुला छान वाटेल ना ती. बरं दुसरी घेऊ. तिला नाही आवडली. अरे बाबू पिंक आहे, पिंक वाली पिंक तू आजी दाखवली ना तीच आहे. अरे बापरे. बरं दुसरी घेऊ बाबू. दुसरी घेऊ ना. काय एवढं लगेच. अरे तुला कुठली घ्यायची गारगू. कुठली घ्यायची तुला. हा पर्पल. अरे बापरे. ती पर्पल कलर वर अडकून बसली आणि ही म्हणते मला दुसरी घ्यायची. अरे काय तुम्ही. चालली. अरे बापरे. अरे नाही येत तो बुब्बू. किती लांब आहे तो. अरे कशाला घाबरते तू. पप्पा बसला नाही ते. पप्पा त्या बुब्बूच्या शेपटीला धरून असं फेकून देईल त्याला. हिला आवडली ही सायकल, पण हिची जी दांडी आहे ना ती अशी आहे, म्हणजे उतरताना वगैरे तिला लागू शकते. आम्हाला थोडीशी अशी दांडी पाहिजे. यांचं काय ठरवणं झालंय. कलरवरून आडलंय यांचं. आता बबू मला सांगणार आहे काय विषय. इकडे बबू. हा काय म्हणतेस तू. काय लागणार आहे. हा इथून उतरलं की ते लागतं आणि तिकडे लागतं का. नाही लागणार. ये आम्ही तिला समजवलंय आता कसं तरी की ही सायकल नको घ्यायला, तसली घेऊया. हा म्हणून दुसरी घ्यायची. हा खूप हुशार आहे आमची बब्बू. हा खूप हुशार आहे. कसं बस समजवलंय मी तिला. आता काय सांगू. हा खूप हुशार आहे माझी बाई. हा तर मित्रांनो, या चिवताईला आहे ना सायकल पाहायला. काय बोला बोल.
जर पप्पाने मला सायकल नाही घेतला मग ही लावला लाईक नाही करायचं. अगं पाहिलं का काय म्हणते, जर पप्पानी मला सायकल नाही घेतली तर व्हिडिओला लाईक नाही करायचं. अगं घेणार आहे बाळा. तर काय झालं मित्रो, आम्ही सायकल पाहायला गेलो होतो. तिथे या चिवताईचा आवडता कलर आणि साईजची सायकल आम्हाला मिळाली नाही. म्हणून आम्ही काय केलं, त्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे दिले आणि ते दुकानदार आम्हाला असं म्हणाले की मी तुम्हाला सायकल ही रविवारपर्यंत देतो. तर असं त्यांनी सांगितलं आहे. पण आता हे हिला कुठं कळतं आहे, हिला वाटतं आहे दुकानात तर घेऊन गेले पण सायकल नाही घेतली, असं आहे ना. लगेच म्हणते मला जर सायकल नाही घेतली तर व्हिडिओला लाईक नका करू. हा अरे लय खोडीची आहे ही, लई खोडीची आहे. बबू सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना. मग सायकल देणार का? हो घेणार आहे बबू, मी तुला सायकल घेणार आहे. हा मग आता सर्वांना सांग व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करा, लाईक करा. करा बाबा. सायकल ते घ्यावीच लागणार आहे, पण ब्लॅकमेल कसं करते पाहिलं का.